आता नागपूरमध्ये जे दंगल झालेले आहेत ते तर कट कारस्थान झालेलं आहे. कारण एवढे दगड त्या ठिकाणी आले कुठून ते ठरवून झालेलं आहे ते. आणि म्हणून त्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहे त्यांना तर शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेतरी बांगलादेश कनेक्शन दिसतंय आणि देशद्रोहाचा देखील गुन्हा दाखल होतोय. काय वाटते, देशातली परिस्थिती कुठेतरी हाताबाहेर जाताना दिसतंय या बांगलादेशी आणि इतर जे देशांतर्गत राहणारे जे लोक आहेत? तर बांगलादेशी, रोहिंगे वगैरे अशा तर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी आले आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई जर चेक केली तर लाखोंच्या संख्येमध्ये बांगलादेशी आपल्याला सापडतील. तर ते सरकारची एक जबाबदारी आहे. उलट त्यामध्ये काही लोकांनी तर आधार कार्ड सुद्धा तयार केलेले आहेत. याच्यामध्ये कोणाचे फर्जी आधार कार्ड आहेत हे सगळे चेक करून जर कोणी परदेशातले असे सापडले तर त्यांना निश्चित काढूनही दिलं पाहिजे किंवा शिक्षा दिली पाहिजे. मला असं वाटतं की इथले लोक त्यांना खतपाणी घालतायत, त्यांना कोणीतरी इथले पाठबळ देत आहेत आणि म्हणून ते कोणाला? हे जे बांगलादेशी इथे जे आले मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना बळ दिलं जातं देशात. नाही, इथले जे लोक आहेत, आता बऱ्याच लोकांनी तर असं आहे की ते बांगलादेशी इथं आले, त्यांना आपल्या मुली सुद्धा दिले, त्यांच्या मुलांना मुली दिलेल्या आहेत. अशा प्रकारचे व्यवहार या ठिकाणी खूप घडलेले आहेत. तर याच्यामध्ये बारीक चौकशी करणं सरकारचं काम आहे आणि सरकारने ते बारीक चौकशी केली पाहिजे. आणि जे कोणी विदेशी असतील त्यांना दंडित केलं पाहिजे, शिक्षा दिली पाहिजे आणि आतल्या देशामध्ये ठेवलं नाही पाहिजे.